सर्वांना हे सत्य. या देशामध्ये जी वर्णव्यवस्था होती आणि आहे किंवा जातीव्यवस्था आहे, ती जातव्यवस्था ही कामाचा वाटप करणारी आहे. त्याला कारण असं म्हणता येईल की मनुस्मृतीमध्ये जे सांगितलं आहे की किंवा चातुर्वर्ण्याची उत्पत्ती वेदामध्ये वगैरे दिलेली आहे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांची वेगवेगळी कामं आहेत. क्षत्रियांचं काम हे रक्षण करण्याचं आहे. कोणाचं रक्षण? तर ब्राह्मणांचं रक्षण किंवा ब्राह्मणीजांचं रक्षण करण्याचं आहे. वैश्याचं काम हे धन जमा करण्याचं आहे, व्यवसाय करण्याचा आहे. आणि शूद्रांचं काम हे सेवा करण्याचं आहे. हे मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे. म्हणजे कामाचा वाटप त्यांनी केलेला आहे. आणि ब्राह्मण काय करणार? तर ब्राह्मण हे सर्वांमध्ये वर आहेत, सर्वांना आदेश देणारे आहेत. मनुस्मृतीमध्ये हेही म्हटलं आहे की ब्राह्मण हे सर्वांचे मालक आहेत. आणि तीच भूमिका घेऊन आज राष्ट्रसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख गोरवळकरांनी म्हटलं आहे की आम्ही या देशाचे मालक आहोत. म्हणजे मनुस्मृतीमध्ये जे म्हटलं आहे ते संघ आज 20व्या-21व्या शतकात म्हणतो आहे. म्हणजे सगळ्यांचे मालक हे ब्राह्मण आहे आणि बाकी सगळे. आता त्यांनी म्हटलं आहे की आता 4 वर्ण राहिलेच नाही आहे, 2च वर्ण आहेत. कलियुगामध्ये 2च वर्ण आहेत, म्हणजे एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. आता हे शूद्र जातीच्या आहेत, त्यांना गुलाम म्हटलेलं आहे. गुलाम म्हणजे नोकर म्हटलेलं आहे. आणि नोकरांच्या जाती आहेत. जसं आता अनेक जाती आहेत आपल्या देशामध्ये. मंडल आयोगानं सांगेल त्यांची यादी, आपलं 3000 वगैरेच्या जास्त वर आहेत. दलितांच्या जाती आहेत. तर या जातीचे कामं वाटून दिलेले आहेत. जसं कुणब्यांनी शेती करावी, शेती हा त्याचा धर्म आहे किंवा शेती काम करणं हे ब्राह्मणांनी सांगितलेलं काम आहे, ते त्यांनी करावं. माळ्यांनी माळकाम करावं, भाजीपाला निर्माण करणे. तेल्यांनी तेली काम करावं, तेल काढण्याचं काम करावं. सुतारांनी सुतारकेचं काम. असं सगळ्या जाती ज्या आहेत त्या जातींना कामं नेमून दिलेली आहेत. म्हणून ते असंही म्हणतात ब्राह्मण की आम्ही सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही कामगार आहात. आता या देशामध्ये कामगार हा शब्द जातीसाठी आपण वापरत नाही, पण ते खरं म्हणजे ते काम करणारे आहेत, म्हणजे कामगार आहेत. आपण पाहतो कामगार वर्ग आणि कारखानदार जो असतो, तो कारखानदाराच्याकडे त्याचे कामगार काम करतात. त्यांच्यामध्ये भांडणं ताणणं होतात. कधी कधी कमी पगार दिला म्हणून कामगार संप करतात. परंतु असं जातीचं आहे का? जातीच्या कामाचा मोबदला त्या जातीला मिळाला नाही तर ती जात काही संप वगैरे करत नाही. म्हणजे कामगार असूनही ते आपले हक्क मागत नाही, चुपचाप काम करतात. जे जातीचं काम आहे तेच करतात. आणि म्हणजे या देशामध्ये जात ही सेवा करण्यासाठी निर्माण केली आहे, ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी निर्माण केली आहे. आणि कामगार त्यांना केलेला आहे. म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो ना, तसं डिव्हिजन ऑफ लेबर कामगार वर्गांचं विभाजन. आणि हे नुसतं विभाजन नाही, आता उच्च नीचतेमध्ये विभाजन आहे. म्हणजे उच्च नीचता असलेले कामगार वर्ग याचं संघटन कसं होईल? ते होऊ शकत नाही. आणि त्यांच्यामध्ये आपसात कुरबुरी चालतात. परंतु ही कुरबूर वरच्या लोकांना त्रास होणार नाही अशी असते. म्हणजे ब्राह्मण विरोधी कामगार संघटना नाही, त्या त्यांचे आदेश पाळणारे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसेल हे जातीचे कामगार किंवा जात ही ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये मजुरी करणारी आहे. मी आधी सांगितलं, आपण प्रत्येक जातीचं काम आपल्या जातीनं करणं म्हणजे मजुरी करणं आहे. म्हणजे सगळ्यात फायदा कोणाला आहे? श्रम न करणाऱ्याला सगळ्यात चांगलं खायला मिळतो. शेती करणाऱ्यात, जसं कोणी म्हटलं आहे की 18 धान्य ज्याच्या घरी कळण्या कोंडाने पोट भरी. म्हणजे तुम्ही चांगलं धान्य निर्माण करता, ते स्वतः खात नाही, ते वरच्या लोकांना देता, म्हणजे तुम्ही सेवा करता. तर ही जी सेवा आहे, कामगार म्हणून तुम्ही काम करता आणि गुलाम राहता, तुम्ही मागत नाही.
ह्याच्यापेक्षा कारखानदाऱ्यामधले कामगार मात्र श्रेष्ठ आहेत, कारण ते त्यांना काही अन्याय झाला ते बोलतात, संप करतात. परंतु कुणबी, माळी, तेली, सुतार, लोहार, न्हावे वगैरे वगैरे जे आपलं काम करतात ते कधी संप करू शकत नाही. म्हणजे हा जो कामगार वर्ग आहे, शूद्र हा जो कामगार वर्ग आहे तो गुलाम आहे, तो बोलू शकत नाही आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणजे म्हणून कोणीतरी एकाने मला सुचवलं होतं की तुम्ही कामगार कायद्याची मागणी करा. म्हणजे जे जाती कामगार आहेत त्या जातींनी आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला हक्क द्या किंवा आमचा पगार वाढवा, अशा प्रकारची संघटना या जातींनी करावी असं त्यांचं म्हणणं होतं. पण ते होईल का? जे मनोवृत्तीनं गुलाम आहेत ते ब्राह्मणांच्या पाया पडतात. भांडवलदाराच्या पाया तिथला मजूर पडत नाही. परंतु इथला कामगार हा जातीव्यवस्थेचा कामगार हा ब्राह्मणांच्या पाया पडतो, वरच्या जातीच्या पाया पडतो. आणि तो संप कसा करू शकणार? तो मागण्या कसं करू शकणार? मागण्या केल्या तरी ते देणार कोण आहे? ब्राह्मणांना जर पटत नसेल देत नाही, ते मालक आहे तुमचे. ही मालकशाही आणि भांडवलशाही याच्यामध्ये हा जो फरक आहे. भांडवलदाराचा कामगार हा एक प्रकारे मागू शकतो, परंतु हा जाती व्यवस्थेचा कामगार हा मागत नाही. आहे त्या स्थितीत ठेविले अनंते तैसेची राहावे, ब्राह्मणांनी ठेवलं तसंच राहा या वृत्तीत आहे. आणि म्हणून या कामगारांनी कधी उठाव केला आहे का? नाही. कारण जाती व्यवस्था पाळणं हा धर्म आहे असं त्याला सांगण्यात आलं आहे. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य हा धर्म आहे असं त्याच्या 12व्या अध्यायाने म्हटलं आहे. म्हणजे जात पाळणं हा तुमचा धर्म आहे. धर्म आणि कामगार, धर्म आणि कर्मचारी हे एक झालेले आहेत. म्हणून तो सोडणार आहे का आपण? म्हणून या जातींनी समानतेची मागणी करणं हा सुद्धा द्रोह आहे. आणि म्हणून या लोकांनी ही जात व्यवस्था किती चूक आहे, आम्हाला त्यांनी शूद्र बनवलं आहे, नीच बनवलेलं आहे, आम्ही कामं करून करून थकतो तरी आम्हाला काही मिळत नाही आहे, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आता काही लोक सत्तेमध्ये जातात, या शूद्रांमधले राजे होतात, परंतु ती व्यवस्था कोणाची चालवतात? ती त्याच मनोवृत्ती चालवतात की ब्राह्मणी व्यवस्थेचं रक्षण करणं ही सत्ता ते चालवत असतात. आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे की जातीची संघटना करणं म्हणजे कामगार आहोत हे सिद्ध करणं आणि आम्ही तेच काम करू असं म्हणणं आहे. आता ज्यांनी कामं सोडली, समजा तेलाने तेल काढत नाही किंवा कुणबी नुसतं शेती करत नाही, परंतु त्याची मनोवृत्ती तीच आहे, आम्ही खाली आहोत, आम्ही ब्राह्मण आमचे वर आहेत, अशाच प्रकारची मनोवृत्ती असणं म्हणजे कर्मचारी असणंच आहे. ब्राह्मणी व्यवस्थेचे कामगारच तुम्ही गुलाम आहात हे यातून सिद्ध होते. म्हणून जात पाळत असाल तर तुम्ही शूद्र आहात, गुलाम आहात, नोकर आहात. तुम्ही मालक होऊ शकत नाही. मालक होण्यासाठी तुम्हाला जातीचं बंधन, जात सोडावी लागेल असं मला वाटते. धन्यवाद.